पिंपरी चिंचवड़ के सांगवी इलाके में अटल निःशुल्क महाआरोग्य शिविर का उद्घाटन आज राज्य के स्वास्थ्य मंत्री तानाजी सावंत के कर कमलों द्वारा संपन्न हुआ। इस अवसर पर सांसद श्रीरंग बारने, विधायक अश्विनी जगताप, उमा खापरे, मनपा आयुक्त शेखर सिंह, शिविर के मुख्य आयोजक व भाजपा शहर अध्यक्ष शंकर जगताप आदि मान्यवर उपस्थित थे। ये महाआरोग्य शिविर स्वर्गीय विधायक लक्ष्मण जगताप के प्रथम पुण्य स्मरण दिन के अवसर पर आयोजित किया गया है। ये शिविर बिना मूल्य 3 दिवस चलेगा। सभी बीमारियों की जांच व इलाज शिविर में होगा। पालिका का आरोग्य अन्य तुलना में बेहतर सुविधा उपलब्ध है। मनपा राज्य केंद्र का बजट आरोग्य पर कितना धन निर्धारित करती है, इस पर ध्यान देना होगा। जरूरतमंदों की यथाशक्ति मदद करके ईश्वरीय सेवा की जा सकती है, ऐसा स्वास्थ्य मंत्री सामंत ने कहा। अतिशय चांगली सोय केलेली आहे। सर्व उपचारावरती सर्व विभागावरती आपण ह्या ठिकाणी सगळे स्टॉल लावलेले आहेत। मागच्या आरोग्य बहु असतानाच्या आरोग्य शिबिरामध्ये जे काही उणीवा राहिल्या होत्या त्यावेळेस आमचे ह्या महाआरोग्य शिबिराचे आयोजक शंकर जगताप आणि ह्या इथले आमदार अश्विनीताई जगताप यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे। सगळ्या पद्धतीच्या सेवा, सगळ्या पद्धतीच्या टेस्टिंग ह्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहे। डायलिसिसची सेवा सुद्धा ह्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतोय आणि मला वाटतं ह्या ठिकाणी ह्या संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्राला मगाशी शंकर शेट्टीने सांगितल्याप्रमाणे कुठलाही रुग्ण ह्या ठिकाणी आला त्याला एक पत्रिका फक्त मिळाली, त्याच्यावरती त्याला जर काही उपचार वगैरे घ्यायचे असतील तर महाराष्ट्र शासनातर्फे त्याच्यावरती पुढचे सुद्धा शस्त्रक्रिया असतील, सर्व पुढचे संदर्भित उपचार सर्व मोफत होणार आहे आणि माझ्या अंदाजानं जवळपास 3 ते 3.5 लाख रुग्ण ह्याचा ह्याच्यामध्ये सहकार्य करतील, लाभ घेतील असं माझी अपेक्षा आहे। तुम्ही भाषणादरम्यान अशुद्ध पाण्याचा विषय घेतला। इंद्रायणी गेले 3 दिवस झाले फेसळलेली पाहायला मिळते। नाही, तेच कुठेतरी दुरुस्त होणार। याचा अर्थ हा आहे की आपल्या भागाचे लाडके खासदार आप्पा यांनी तो प्रश्न उपस्थित केला की पाणी ज्या पद्धतीने आहे त्याच्यातनं हे रोग होतात। या सर्व समाजाची सगळ्यांचीच एक ह्या ठिकाणी आपली दक्षता घेणं काम आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या हातून प्रदूषण कमीत कमी व्हायला पाहिजे, त्याचा जोपासना आपण प्रत्येकानं केली पाहिजे की त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या संदर्भित सेवा घेण्याची वेळच येऊ नाही। सगळ्यात मुद्दा काय आहे की महापालिकेच्या हद्दीमधले जे कारखाने आहेत त्याच्यामधून अशुद्ध केमिकल युक्त पाणी त्याच्यामध्ये सोडलं जातं। महानगरपालिका वारंवार सर सलग 3 दिवस हा प्रकार होत आहे, सलग 3 दिवस प्रकार होत आहे। दिलं ना, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की ह्या पद्धतीचा सर्वे करा आणि अशा पद्धतीच्या गोष्टी। भाजपचे जे आमदार आहेत सुनील कांबळे त्यांनी एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली, त्याचबरोबर एका पोलिसालाही मारहाण केलेली आहे। महायुतीच्या काळात नाही, मला ते माहित नाहीये। या ठिकाणी आपण चांगल्या कामाला आलेलो आहे। महाआरोग्य शिबिराचं आपण कंडक्शन करतोय। आज एवढ्या जवळपास 3 ते 3.5 लाख लोकांना आपण या ठिकाणी हे महाआरोग्य शिबिराची सेवा उपलब्ध करून घेतोय। तुमच्या माध्यमातून परत मी आवाहन करतो की ह्या सेवेचा सर्व नागरिकांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या, नुसता पुणे नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेनं लाभ घ्यावा, एवढंच आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो। ब्युरो रिपोर्ट, V सर्व्हिस न्यूज, पिंपरी चिंचवड।